वातावरणात मोठे बदल होत आहे. प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे. आम्ही सुरुवात केली आहे, तुम्हीही करा. सकाळी सकाळी गोविंदाजीला एक फोन आला. हॅलो, अहो सवड आहे का आम्हाला? इथं आम्हाला कामं धंदे, ऊसाचे खतं टाकायचे, उपचारायचे, निंदायचे, आणि तुम्ही काही बी फोन करीत राहत्या मधून आणि आम्हाला टेन्शन देत राहत्या. फोन नका करीत जाऊ. कोण? कंपनीला काही काम आहे का नाही तुम्हाला? कधी फोन येतो, गाडीवर चालला माणूस तरी तो फोन उचलायला लागतो. अचानक असं वाटतं एखाद्या पाहुण्याचा फोन आहे. ठेवा. कोणाचा तो? फेक कॉल होता हो. कधी फोन करीत राहत्या येण्यासारखे. इकडे कामं धंदे सोडून बसा यांच्यात फोन उचलीत. तिचे आपल्याला काही कामं नाही का? जाहिराती करतात, फोन उचलीत. मग आता एक दिवस आहे ना, मी असं उतरत आलो, अचानक फोन आला ना, अर्जंट काम होतं. मला वाटलं कोणाच तरी असेल, आपण पाहतो. हा ते आयला म्हटलं येतो, पायावर गेलो असतो आपण. आपल्या बागाची लवकरच ग्राफ्टिंग करायची आहे, त्यासाठी बाळूभाऊ आले होते ग्राफ्टिंग कधी करायची विचारण्यासाठी. शाळेतून आल्यानंतर आमची कन्यारात्र म्हणते, पप्पा मी आज काहीतरी नवीन शिकून आली शाळेतून, तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीनं हे बनवते. फायनली सानूने खूप छान पद्धतीनं स्कार्फ बांधलं. भाऊंची तब्येत ठीक नव्हती, त्यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तिथं कांदे भरायचं काम सुरू होतं. 4-5 दिवस झाले टोमॅटोची लागवड केलेली होती आणि पप्पूचा स्प्रे सुरू होता. त्याला म्हटलं व्यवस्थित मार. 15-20 मिनटापूर्वी एक पावसाचं पाळ येऊन गेलेलं होतं. ते झाल्यानंतर घरून मम्मीचा फोन आला की ते फॉर्म भरून दे. फॉर्म भरल्यानंतर झेरॉक्स घेण्यासाठी ओम साई एंटरप्राइजेस येथे गेलो. तिथं गर्दी होती. थोडा वेळ थांबवून आधार कार्डचं झेरॉक्स घेतलं आणि त्यानंतर ग्रामपालिकेत जाऊन ते तिथं जमा केलं. तिथं तलाठी साहेब, आशा सेविका, तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. सर्वांचं काम खूप तत्पर आहे आणि त्यांनी व्यवस्थितरित्या फॉर्म बघून सबमिट करून घेतला. लवकरात लवकर सर्वांनी SIRचे फॉर्म भरून घ्या.